आज तुम्हाला मी सांगणार आहे की बाळूमामाच्या 19 पालख्या कशा चालतात। बाळूमामा देवस्थान आदमापूर यांच्या ट्रस्टच्या अंतर्गत या सर्व पालख्या चालतात। यामधील प्रत्येकी एका पालखीमध्ये एक एक कारभारी निवडून दिलेले असतात। त्यांच्यासोबतच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्य करण्यासाठी उपकारभारीही नेमून दिलेले असतात। कारभारी आणि उपकारभारी यांचं काम असतं पूर्ण पालखीचं नियोजन आखणं। जसं की पालखी एका गावावरून दुसऱ्या गावी कुठे जाणार आणि येथे आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांचं काम नेमवून देणे। जसं की कोणी बाळूमामाच्या मेंढ्यांकडे जाणार, कोणी पिल्लांची सेवा करणार, तर कोणी बाळूमामाच्या घोड्याची सेवा करणार। आणखी बरेच काही कार्य आहे जसे की महाप्रसाद बनवणे आणि प्रमुख कार्य म्हणजे देवाची पूजा करणारे पुजारी यांचं। आता मेंढी माऊलींच्या बाबतीत बघायचं झालं तर त्याच्यामध्ये 6 खांड मेंढी माऊलींचे, त्याच्यातील 2 खांड त्यांच्या पिल्लांचे आणि 1 खांड शेळ्यांचं असतं। या प्रत्येक खांडाला प्रति 1 खांड मालक असतो, ज्यांना की मेंढ्याबद्दल सर्व काही माहिती असते आणि त्यांच्या हाताखालीच आपण सेवेकरी सेवा करतो। आता आम्ही आहोत पालखी क्रमांक 10 मध्ये लाल खांडामध्ये। या लाल खांडाचे मालक आहेत सचिन पवने, जे की मूळ राहणार कराडचे। सध्या तर ते बरीच वर्ष झाले बाळूमामाच्या पालखीत सेवेत आहेत। आणि या 10 नंबर पालखीचे प्रमुख म्हणजेच कारभारी काशीनाथ शिंगारे हे आहेत। आता या ठिकाणी येऊन मला 5 दिवस झाले। या 5 दिवसात जेवढं काही मला माहिती झालं हे तुम्हाला मी सांगितलं। काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि चला भेटूया मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत।